अल्बर्ट आइन्स्टाईनच्या मते एखाद्या गोष्टीमध्ये सुख शोधण्यापेक्षा, म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये सुख शोधण्यापेक्षा, आनंद शोधण्यापेक्षा खरा आनंद मिळतो तो ध्येयपूर्तीमध्ये, लक्ष्य प्राप्तीमध्ये खरा आनंद असतो. त्यामुळे एखादं ध्येय निश्चित करून ते ध्येय पूर्ण केलं तर ते खरं सुख मिळतं, असं अल्बर्ट आइन्स्टाईनचं म्हणणं आहे. डेफिनेटली ध्येयपूर्तीचा आनंद वेगळाच असतो, पण बऱ्याचदा होतं असं की आपण ही ध्येयपूर्ती खरंच एखाद्या भौतिक गोष्टीशी जोडतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गाडी घेतली की मला बरं वाटेल, ती गाडी येते, गाडी आल्यानंतर एक रिकामपण येतं. आयफोन घ्यायचा आहे, मला आनंद होईल, आयफोन घेतला, परत रिकामपण आलं. हे सतत होत असतं. याच्यासाठी या भौतिक गोष्टींपेक्षा एखादं उच्च ध्येय ठेवलं, एखादं ज्याला आपण ग्रेटर गोल म्हणतो तसं ठेवलं तर डेफिनेटली आपला आनंद हा निरंतर राहतो आणि कायमस्वरूपी राहतो, असं अल्बर्ट आइन्स्टाईनचं म्हणणं असावं. जे काही असेल, सगळ्यात महत्वाचं आहे की ध्येयप्राप्ती, ध्येयपूर्ती. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ध्येय निश्चिती. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी ध्येय ठरवायचं कसं, तर आज त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि येस, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला कुठं जायचंय हे जेव्हा आपल्याला माहिती असतं तेव्हा आपण कसं जायचंय हा ठरवू शकतो. पण याचबरोबर हे महत्वाचं आहे की आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. कुठं जायचंय, कसं जायचं हे त्यानंतर ठरवता येतं. काय पाहिजे आपल्याला. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर जर मी हा विचार केला की मला खूप उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसात मला एखादं शांती मिळवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जायचंय. आता थंड हवेची ठिकाणं कुठली कुठली आहेत याची माझ्यासमोर लिस्ट येते. माझं बजेट काय आहे, माझ्याकडे दिवस किती आहेत, या गोष्टीवर मी ठरवतो की मी माउंट आबूला जातो. हिमालयात जायला नको, सिमलाला जायला नको, डलहौसीला जायला नको किंवा उटीला जायला नको, कुर्ग नको, कारण ही लांबची ठिकाणं आहेत. मी पुण्यात राहतो, माझ्यापासून जवळचं खरं तर महाबळेश्वर आहे, पण महाबळेश्वरमध्ये मी खूप वेळा जातो. त्याच्यामुळे मी यावेळी विचार करतोय मी माउंट आबूला जातो. माउंट आबूला जाण्याचं हे कारण आहे की ते जवळ आहे, माझ्याकडे दिवस कमी आहेत आणि माझं बजेट लिमिटेड आहे. मग माउंट आबूला जायचा रस्ता कुठला, मग मी बाय एअर जाणार आहे का जवळच्या एअरपोर्टवरून मग कॅब घेऊन जाणार आहे, का रेल्वेनं जाणार आहे, का बाय रोड जाणार आहे, बाय रोड जाणार असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार आहे, का कॅब करून जाणार आहे, की माझ्या स्वतःची कार ड्राईव्ह करत जाणार आहे. एक्झॅक्टली याच पद्धतीनं आपलं ध्येय आपण ठरवत असतो की आपल्याला ध्येय ठरवताना आपल्याला काय पाहिजे हे आधी कळलं की मग आपल्याला ते कुठं मिळणार आहे, कसं मिळणार आहे हे ठरवता येतं. त्यामुळे काय पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यातलं तिथं जाऊन त्या ध्येय प्राप्त करून आपल्याला काय मिळवायचंय. आपण जेव्हा विचार करत होतो की थंड हवेच्या ठिकाणी जायचंय तर मग माझ्याकडचे रिसोर्सेस काय आहेत, माझ्याकडे किती दिवस शिल्लक आहेत, माझ्याकडे किती बजेट शिल्लक आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा ध्येय ठरवायचंय तेव्हा माझ्याकडे किती रिसोर्सेस आहेत, माझ्याकडे काय काय आहे. जर माझ्या दृष्टीत दोष असेल तर बऱ्याचशा गोष्टी, जरी मला वाटत असेल की पायलट व्हावं तर मी होऊ नाही शकत, कारण माझ्या दृष्टीत दोष आहे. मी सैनिक नाही होऊ शकत कारण मला दिसत नाही नीट, मला चष्मा आहे. माझ्याकडे काय अवेलेबल आहे, ज्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा विचार करून मला माझं ध्येय ठरवायचंय. म्हणजे माझा एक मित्र होता, तो मित्र सांगायचा त्याला सैन्यात जायचं होतं पण त्याची उंची कमी होती आणि तो जाऊ नाही शकला. इच्छा खूप असती, एखादी गोष्ट मिळवायची इच्छा खूप असते, पण त्या इच्छेसाठी, ते ध्येय ठेवण्यासाठी आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस पुरेसे नसतात. त्या बिचाराचं तसंच झालं की त्याच्याकडे ते रिसोर्सेस पुरेसे नव्हते. शाळेत आपण निबंध लिहायचो की मोठा होऊन कोण होणार. इन अ वे ते एक ध्येय ठरवायचाच भाग होता आपला, की आपण म्हणायचो मी मोठा होऊन पंतप्रधान होणार किंवा मी मोठा होऊन एखादा खेळाडू होणार. तर खेळाडू होण्यासाठी, पंतप्रधान होण्यासाठी काय करावं लागतं हे नागरिक शास्त्रात आपण शिकलोय. त्या दृष्टीनं मला वाटत नाही की आपण कुणीच त्या मार्गावर चाललोय आज की आपण कुठली तरी इलेक्शन जिंकणं गरजेचं आहे. एकतर म्हणजे लोकसभेची इलेक्शन जिंकायची असेल तर त्याच्या खालच्या इलेक्शन्स आपण जिंकलेल्या असल्या पाहिजेत. आपलं त्या पद्धतीनं नेटवर्क असलं पाहिजे, सामाजिक कार्य असलं पाहिजे, किंवा आपल्याकडे पैसा पाहिजे. ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी, त्या रिसोर्सेस आपल्याकडे असतील तर मग आपण लोकसभेची निवडणूक जिंकू शकतो, आपण खासदार बनू शकतो. खासदार बनून आपण तेवढे इन्फ्लुएन्शियल असलो तर आपण त्या पक्षामध्ये आपली मेजॉरिटी होऊ शकते आणि मेजॉरिटी होऊन त्या पक्षातल्या आपल्या खासदारांनी आपल्याला पंतप्रधानपदी निवडून द्यावं लागतं. त्यामुळे तो रूल आउट होतो.
ते शाळेच्या निबंधापुरतंच ठीक असतं. पायलट होऊ शकतो एखादा, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यात जर दोष असतील, त्याच्यात प्रॉब्लेम्स असतील, होऊ नाही शकत. तर ध्येय ठरवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचे रिसोर्सेस काय आहेत. या सगळ्या रिसोर्सेसमध्ये सगळ्यात महत्वाची असते जे आपल्याला परमेश्वराने दिलंय, जसे दिलोय तसे आहोत हे तर आहे. या व्यतिरिक्त जे आहोत आपण पृथ्वी तलावर आलोय ते आपली शरीर घेऊन आलोय आणि ते शरीर तंदुरुस्त ठेवणं कुठलंही काहीही ध्येय असो, तंदुरुस्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे या पृथ्वीवर आल्यानंतर, आपल्याला कळायला लागल्यानंतर. आणि त्याच्यात सगळं आलं. मग आपल्या शरीराला काय चालतं, काय मानवतं तेवढंच तसंच खायचं. वेळोवेळी ज्या काही तपासण्या करायच्या त्या करायच्या, पण त्याच्या जोडीनं व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. माझे एक डॉक्टर सांगायचे, मी आजारी पडलो, मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मला म्हणले की उकळलेलं पाणी अजिबात प्यायचं नाहीस, कारण उकळलेलं पाणी पिलंस तर तुझ्या शरीराला सवय लागेल तीच, आणि पुढे जाऊन तू कुठलंही बाकीचं पाणी तुला पचणार नाही. मी होता होईल तेवढं करतो असं. फक्त मी जेव्हा माझ्या कामासाठी, शूटिंगसाठी बाहेर जातो तेव्हा मात्र मी असं करत नाही, कारण माझ्यावर सगळ्या युनिटची जबाबदारी असते. सगळ्या युनिटमधल्या लोकांसाठी सुद्धा आम्ही पाण्याच्या बॉटल्स वगैरे ठेवतो, कारण तिथं आपण वेगळ्या उद्देशानं गेलेलो असतो आणि ज्या लोकांचं काम करायला आपण गेलेलो असतो ते काम सफल होणं, त्या दिवसात ते शूटिंग बसणं, कारण तो सगळा कार्यक्रम ठरलेला असतो, त्यातलं एक मिनिटही वाया जाऊन चालणार नाही. आणि केवळ मी आजारी पडलो किंवा कुणी आजारी पडलं म्हणून ते थांबू नये अशी अपेक्षा असते. पण होता होईल तेवढं गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. परत ही गोष्ट प्रत्येकाच्या शरीरावर आणि प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते, त्यामुळे त्याची पण डॉक्टरांकडनं आपण वेळोवेळी तपासणी करून घ्यायला हवी. बऱ्याचदा आपण ते टाळतो. तर शरीर तंदुरुस्त असणे हे ध्येय प्राप्तीच्या दृष्टीनं, ध्येय निश्चितीच्या दृष्टीनं, आजचा व्हिडिओ हा ध्येय प्राप्तीचा नसून ध्येय निश्चितीचा आहे, त्यामुळं ध्येय निश्चितीच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. तंदुरुस्त शरीर किंवा शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत यासाठी आपण 3 उदाहरणं घेऊया. 3 वेगवेगळी आहेत, फक्त कलाक्षेत्रातली उदाहरणं आहेत. मायकेल जॅक्सन, इरफान खान, अमिताभ बच्चन. मायकेल जॅक्सन महान संगीतकार होता, महान गायक होता, अप्रतिम डान्सर होता, जगभरातला सर्वात लोकप्रिय कलाकार होता. दुर्दैवानं मायकेल जॅक्सन त्याच्या 40शीत गेला. त्यानं आपल्या शरीरावर असंख्य प्रयोग केले. त्यानं डॉक्टरांची फौजच्या फौज ठेवली होती. असं म्हणतात की त्याच्यासाठी मरायला तयार असणाऱ्यांची त्यानं फौज ठेवली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्याचा एखादा अवयव निकामी झाला तर तो अवयव ट्रान्सप्लांट करून घ्यायला कोणीतरी मरायला हवं, आणि ते मरायला ती माणसं तयार होती. इन अ वे त्यांच्या जे काही त्यानं केलं असेल, हे परत ही अफवा आहे, ही वदंता आहे किंवा जे काही आहे, पण इतकी सगळी जय्यत तयारी करूनही हा मायकेल जॅक्सन 40शीत गेला. दुसरं उदाहरण इरफान खानचं. अकाली मृत्यू आला त्यांनाही कॅन्सर झाला होता, त्याचीही कारणं काही असतील. तिसरं उदाहरण मी सांगितलं अमिताभ बच्चन. ते म्हणजे टचवूड अमिताभ बच्चन आज दीर्घायुषी आहेत, पण जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला करिअर शेवटपर्यंत करायचंय, सिगरेट, दारू आणि मांसाहार सगळं सोडलं. जगभरातल्या असंख्य व्याधी आहेत त्यांना, तरीही ते स्वतःला फिट ठेवतात, मोजकाच आहार घेतात आणि जास्तीत जास्त ऊर्जेनं काम करायचा प्रयत्न करतात. म्हणून आज 82-83व्या वर्षी सुद्धा ते आपण आपल्यासमोर तेवढ्याच तडफेनं काम करताना दिसतात. आपण म्हणू त्यांच्याकडे पैसा आहे, हे आहे, ते आहे, पण पैसा मायकेल जॅक्सनकडे त्यांच्या 4 पट असेल, 10 पट असेल. इरफान खानकडेही कमी पैसा नव्हता. शरीर तंदुरुस्त ठेवणं जास्त गरजेचं आहे ध्येय निश्चितीसाठी. त्यानंतर आपण कशात तरबेज आहोत. ध्येय निश्चितीसाठी जे रिसोर्सेस आपल्याला लागतात त्या रिसोर्सेसचा विचार करता आपण कशात तरबेज आहोत. आपल्याकडे काय स्किल्स आहेत, काय कौशल्य आहेत. म्हणजे जसं मगाशी म्हटलं, मला पायलट व्हायचंय पण मला उंचावर जायची भीती वाटते, तर मी पायलट नाही होऊ शकत. मला एखादा खेळाडू व्हायचंय पण मी जोरात पळू नाही शकत, मी खेळाडू नाही होऊ शकत. मला जे व्हायचंय आणि माझ्याकडे जे आहे यांचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा ते आपल्याला ध्येय मिळतं पण, आणि ते पूर्तता करणं सोपंही जातं. त्यामुळे त्या रिसोर्सेस शोधताना माझ्याकडे काय कौशल्य आहेत, मी काय करू शकतो. मी जर लहानपणापासून लिहू शकतो हे मला माहिती आहे, माझे निबंध वर्गात वाचून दाखवले जातात, माझे निबंधला बक्षिसं मिळत आहेत, मी कविता करू शकतोय, मग मी गोष्ट लिहिली आहे, मग मी कदाचित लेखक होऊ शकतो. मग त्या दृष्टीनं मला शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याचं लहानपणापासून एखादा फायनान्समध्ये प्रचंड हुशार असतो, हिशेबात तरबेज असतो, त्याला कॅल्क्युलेटर सुद्धा लागत नाही, हाताच्या बोटावर तो हिशेब करतो. अशा मुलानं फायनान्स घेतलं
तर त्यात नवल नाही, तो फायनान्समध्ये चांगलाच होणार, कारण त्याकडे ते कौशल्य आहे. एखादा चांगला चित्रकार असतो, एखादा चांगला मूर्ती करू शकतो, हे कौशल्य असतं त्यांच्याकडे, आणि कौशल्य असल्यानंतरच ते ध्येय त्यांना मिळतं आणि त्या मार्गावर ते जास्त चांगले चालू लागतात. आपल्याला जर बोटीनं जायचंय तर ती रस्त्यावर उतरवून उपयोग नाही ना. म्हणजे बोट ही पाण्यात उतरवायला पाहिजे, कार रस्त्यावर असते. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं आपल्याजवळ जे कौशल्य आहे त्या कौशल्याला पूरक अशा पद्धतीनं ध्येय असेल तर ते ध्येय प्राप्ती लवकर होते. मग जेव्हा आपल्याला माहिती असतं आपल्याकडे कौशल्य आहे, तेव्हा त्या कौशल्यांचा विकास करत राहणं हे आपल्या हातात आहे. जर माझ्यामध्ये लेखनाची बीजं आहेत तर मला लेखक होण्यासाठी तेवढी प्रॅक्टिस करायला हवी, वाचायला हवं आणि लिहित राहायला हवं. जर मी चित्रकार होऊ शकतो, मला चित्रकला बरी येते, तर त्यातल्या एक्झाम्स देऊन, त्यातलं कौशल्य अजून शिकून, कोणाला तरी चांगल्या चित्रकाराला असिस्ट करून, त्यांची चित्र पाहून, सतत चित्र काढून मला माझ्या कलेला ती धार आणणं गरजेचं असतं. मी चांगला योद्धा असेल तर जसं पूर्वीच्या काळी योद्धे लोक सतत आपल्या वेळ मिळाला की तलवारीला, जे काही शस्त्र असेल त्या शस्त्राला धार करायचे, युद्धकलेची प्रॅक्टिस करायचे, कारण दे हॅड टू बी अलर्ट. त्याच पद्धतीनं आहे आपल्या ध्येयासाठी आपण अलर्ट राहायला हवं. आपली कौशल्य आहेत ती सतत चमकवत राहायला हवं, आजमावत राहायला हवं. मगाशी मी सांगितलं ग्रेटर गोल, म्हणजे आपल्याला मोठा उद्देश असतो एखादा आणि त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट असतात. मोठा जो उद्देश असेल, उदाहरणार्थ मला अनाथ मुलांसाठी कार्य करायचंय, मला अनाथ मुलांचं दुःख माझ्याच्यानं बघवत नाही, मला अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचंय, हे झालं माझं ग्रेटर गोल. मग ते करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला अनाथ आश्रम काढायचा आहे. अनाथ आश्रमासाठी आज माझ्याकडे पैसा नाहीये, फक्त इच्छा आहे. मग पैसा असणारी माणसं मला जमवावी लागतील. त्यांनी माझ्यावर का विश्वास ठेवावा, तर मी त्या दृष्टीने एखादं कार्य करावं लागेल, किंवा मलाच इतकं मोठं व्हावं लागेल, इतका पैसा मिळवावा लागेल की मी तो अनाथ आश्रम काढू शकेन. मग ते करण्यासाठी मी एखादा व्यवसाय सुरू करीन किंवा एखाद्या अशा प्रकारची नोकरी मिळून की जिथे मी जास्त पैसा मिळवू शकतो. मग त्या दृष्टीने मी ते कौशल्य शिकेन. ग्रेटर गोल जेव्हा निश्चित असतो तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे रस्ते वेगवेगळे असू शकतात, पण आपल्याला जर ते ग्रेटर गोल, आपल्याला ते मोठा उद्देश आपल्याकडे, म्हणजे उदात्त हेतू आपला असेल, तर आपण डेफिनेटली तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट आपण ठेवायची गरज आहे. बऱ्याचदा ना धावायचं व्यसन लागतं. म्हणजे मी सगळ्यात आधी म्हटलं होतं की एखाद्या भौतिक गोष्टीत जेव्हा आपण सुख शोधतो तेव्हा होतं काय की एक गोष्ट मिळवली ना की त्यातलं रिकाम पण येतं. म्हणजे आज मी जेव्हा काहीच नाहीये, 20-22व्या 25व्या वर्षी मी काहीच नसतो, आणि तेव्हा मला वाटतं की एखादं ना, ज्या दिवशी मी गाडी घेईन ना त्या दिवशी मला भारी वाटेल. मी कष्ट करतो, कसं बसं करून मी एक गाडी घेतो छोटीशी, मला फार भारी वाटतं. त्या रात्री मला इतकी म्हणजे झोपही येत नाही, कारण एक्सायटेड असतो. 2-3 दिवस 4 दिवस जातात, त्या गाडीची सवय होते. मग शेजारी जराशी मोठी गाडी उभी राहते सिग्नलवर, मला तिकडे लक्ष जातं. मग वाटतं आता ही गाडी घ्यायची मला. माझ्या एका मित्राच्या वॉलपेपरवर, त्या मित्राकडे मर्सिडीज आहे आणि त्याच्या वॉलपेपरवर फरारीचं चित्र होतं. तो म्हटला पुढची गाडी ही घ्यायची. त्या मित्राला मी खूप वर्ष ओळखतोय आणि तो म्हणायचा की एक गाडी पाहिजे यार आयुष्यात कुठली तरी. त्याला ते धावायचं व्यसन लागलं. इन अ वे चांगली गोष्ट आहे हे व्यसन लागणं, कारण माणूस सतत कार्यरत राहतो, नवीन काहीतरी मिळवायला तो प्रयत्न करत राहतो. पण दुसरी त्याची बाजू ही असते की माणूस जेव्हा धावत असतो, थांबतच नाही, तेव्हा माणसाला जे ताणतणाव येतात त्या ताणतणावांना हँडल जर करता आलं नाही तर माणूस आपलं आयुष्य कमी करतो, किंवा जे आयुष्य असतं त्या आयुष्यामध्ये खूप सारे रोगराई आणि व्याधी भरतो. त्यामुळे ते आपल्याला करायचंय का आपल्याला एक ठराविक उद्दिष्ट गाठून मनशांती पाहिजे, हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. त्यामुळे ध्येय निश्चिती करताना या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की मला ते ध्येय जे मिळवायचंय ते माझ्या आवाक्यात म्हणण्यापेक्षा माझ्याकडचे रिसोर्सेस काय आहेत, त्या रिसोर्सेसच्या माध्यमातून मी ते ध्येय कशा पद्धतीनं मिळवू शकतो, माझं शरीर तंदुरुस्त आहे का नाही, माझ्याकडे जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांना मी किती प्रमाणात सतत त्यांना आजमावत राहतो आणि ते चमकवत राहतो, माझा उदात्त हेतू काय, मोठा ग्रेटर गोल काय आहे, आणि या सगळ्याच्या सापळ्यात मी अडकतोय का, हे ध्येय पूर्तीच्या सापळ्यात मी अडकतोय का, ते नाही व्हायला पाहिजे. तरच ध्येय निश्चिती चांगल्या प्रकारे होते. जेव्हा ध्येय निश्चिती होते, आपला प्लॅन ठरतो की हे ध्येय आहे आणि हे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे रस्ते आहेत, तेव्हा गॅरंटी आहे की ते ध्येय आपण नक्की पूर्ण करणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा त्याच्यावर, आणि आपल्यासारख्या मित्रमंडळींना ज्यांना
वाटतंय की अशा पद्धतीनं ध्येयनिश्चितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा शेअर करा आणि बस स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह आणि खुश राहा.